नमस्कार मंडळी. आज आपण घेऊन आलेलो आहोत गौरी गणपतीच्या फराळा स्पेशल पातळ पोह्याचा चिवडा. हा चिवडा अतिशय सोप्या पद्धतीने कसा बनवायचा, कसा स्टोअर करायचा आणि पोहे भाजत असताना काही खास टिप्स. अप्रतिम चवीचा, खूप कमी साहित्य वापरून केलेला चिवडासुद्धा अतिशय टेस्टी होतो बरं का. तर चला मग आता आपण ही रेसिपी पाहूया. या रेसिपीसाठी लागणारं साहित्य याची डिटेल इन्फॉर्मेशन व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा म्हणजे सगळं साहित्य एकत्र तुम्हाला मिळून जाईल. तर या रेसिपीसाठी सगळ्यात अगोदर आपल्याला अर्धा किलो पातळ पोहे आणायचेत. पातळ पोहे आणल्यानंतर ते साफ करून घेणं गरजेचं आहे. तर इथे जो काही तुम्हाला चिवडा दिसतोय, अगदी याच टेक्स्चरचा चिवडा तुम्ही पहिल्या प्रयत्नात बनवणार आहात. तर हे जे काही पोहे आहेत, ते सुरुवातीला साफ करून घ्यायचे जेणेकरून पोह्यामध्ये कचरा असेल किंवा बारीक पोह्याचीच पावडर असते ती निघून जाते. तुमच्याकडे चाळणी असेल तर चाळणीचा वापर करा. चाळणीने हे पोहे चाळून घ्या. म्हणजे पोहे साफ होतील. आता पोहे करण्याच्या अगोदर जर तुमच्याकडे सनलाईट येत असेल, तर अर्धा तास, 1 तास पोहे उन्हामध्ये ठेवावेत. म्हणजे पोहे जास्त भाजायची गरज भासत नाही आणि चिवडा जो आहे तो कुरकुरीत आणि खुसखुशीत होतो. पण सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, त्यामुळं तुम्ही या पद्धतीने पोह्याचा चिवडा करू शकता. आता एक जाड बुडाची कढई घ्या, ज्यामध्ये पोहे करपणार नाहीत आणि थोडीशी पसरट कढई असावी, जेणेकरून पोहे भाजत असताना आपल्याला ते व्यवस्थित हलवता आले पाहिजेत. जर अगदीच उथळ कढई असेल, तर अशा वेळी पोहे खाली पडतात किंवा खूप कमी-कमी क्वांटिटीमध्ये तुम्हाला पोहे भाजावं लागेल. म्हणून नेहमी थोडीशी जाड बुडाची आणि खोलगट कढई घेतली, की मग आपल्याला पोहे व्यवस्थित भाजता येतात. पोह्यांचा आकार चेंज होऊ नये म्हणून हलक्या हाताने पोहे उलट-पालट करत राहायचे आणि पोहे आकसू नयेत म्हणून आपल्याला पोहे भाजत असताना एक खास पदार्थ वापरायचा आहे. तो पदार्थ म्हणजे मीठ. मीठ टाकल्यामुळं पोहे जास्त आकसत नाहीत. तर तुम्ही पाहू शकता हळू-हळू पोहे थोडेसे भाजलेत हे समजायचं असेल, तर अशा वेळी हातावर पोहे घेऊन बघायचे आणि त्याचा चुरा होतो का बघायचा. म्हणजेच पोहे जे काही भाजलेले आहेत, ते अगदी परफेक्ट भाजलेत असं समजावं. आता थोडंसं मी मीठ टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून जास्त पोहे आकसणार नाहीत. तर अशा प्रकारे अलगद हाताने सगळे पोहे भाजून घ्या. 2 टप्प्यामध्ये मी पोहे भाजून घेणार आहे, कारण एका वेळेला एका कढईमध्ये जेवढे पोहे येतील, त्याच पद्धतीने मी भाजून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता पोह्यांचा चुरा होतोय, याचाच अर्थ परफेक्ट पोहे भाजून तयार. आता भाजलेले पोहे सगळे आपण ताटामध्ये काढून घेऊया. म्हणजे ते थोडेसे थंड होतील आणि मग आता पोह्यासाठी लागणारं साहित्य तळून घेऊया. इथे जवळपास मी 200 ग्राम तेल वापरलेलं आहे. तर यापेक्षा जास्त तेल लागत नाही. जर लागलंच तर तुम्ही फोडणीमध्ये ॲड करू शकता. पण कमी तेल वापरून सुद्धा अतिशय छान चिवडा होतो. इथे 100 ग्रॅमची वाटी आहे. त्या वाटीने बाकीचं साहित्य मोजून घेतलंय. तर 100 ग्रॅम आपण इथे वापरलेले आहेत शेंगदाणे. शेंगदाणे छान खमंग खरपूस तळून घ्यायचे. म्हणजे त्याचा कलर चेंज झाला पाहिजे या पद्धतीने. अगदी गोल्डन कलर किंवा थोडासा ब्राउनिश कलर आला, की मग आपण हे शेंगदाणे चाळणीमध्ये किंवा झाऱ्यामध्ये काढून घ्यायचे. म्हणजे काही एक्सेस तेल असेल किंवा जे एक्स्ट्राचं तेल असेल ते निघून जाईल. अशा प्रकारे तळलेले शेंगदाणे आता पोह्यावर ॲड करूया. एक-एक जिन्नसं तळायची आणि पोह्यावर टाकून घ्यायची. म्हणजे काम सोपं होतं. अगदी फोडणी टाकून मिक्स केलं, की लगेच पोह्याचा चिवडा तयार होतो. आता आपण काय करणार आहोत, काजू घेतलेले आहेत. साधारणतः काजूसुद्धा आपण इथे 1 वाटी वापरलेले आहेत. काजू छान तळून घ्या. काजूचा कलर चेंज झाला पाहिजे. अगदी गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत या पद्धतीने तळून घ्या. आता तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये टाकून सुद्धा तळू शकता. पण बऱ्याचदा असं होतं, की ते काढेपर्यंत त्याचा कलर जास्त डार्क होतो. मग अशा वेळी झाऱ्यामध्ये जर तळले, तर ते एकत्र तळले जातात. कलरही इव्हन येतो आणि पटकन ते आपल्याला काढता येतात. आता आपण काजू तळून घेतलेत. 1 वाटी सुकं खोबरं किंवा सुक्या खोबऱ्याचे काप आहेत. ते सुद्धा आपण आता तळून घेणार आहोत. त्याचाही कलर थोडासा चेंज झाला पाहिजे. अगदी गोल्डन कलर आला, की लगेच ते काढून घ्या. खमंग खरपूस हे तळलेले खोबऱ्याचे काप चिवड्यामध्ये खाण्यास अप्रतिम लागतात. अगदी कुरकुरीत होतात. आता आपण तळून घेऊया डाळवं. याला फुटाणे सुद्धा म्हणतात किंवा तुमच्याकडे डाळ्या म्हणत असतील किंवा वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या भागामध्ये ओळखलं जातं. तेही 1 वाटी वापरलेलं आहे. खूप साधं सोपं प्रमाण आहे. कुणीही बनवू शकतं. वाटीचं प्रमाण असेल तर प्रत्येकाला हे ट्राय करता येतं. प्रत्येकाकडंच स्केलेबल मशीन असते असं नाही किंवा वेट मशीन असते असं नाही. म्हणून मी वाटीचं प्रमाण शक्यतो दाखवण्याचा ट्राय करते,
जेणेकरून गृहिणीला हे ट्राय करता येईल. आता आपण इथे साधारणतः 1 वाटी कढीपत्ता घेतलाय. कढीपत्ता पहिल्यांदा स्वच्छ पुसून घ्यायचा ओल्या कपड्यानी किंवा कोरड्या कपड्यांनी स्वच्छ करून घ्या आणि मग तो तळून घ्या. जर यामध्ये मॉइश्चर असेल तर तो तळायला वेळ लागतो आणि तेलही अंगावर उडण्याची शक्यता असते. म्हणून नेहमी कढीपत्ता कोरडा करूनच आपल्याला तळून घ्यायचा आहे. कढीपत्तासुद्धा खरपूस अगदी कुरकुरीत झाला, की मग तेलामधनं बाहेर काढायचा आणि तो पोह्यावर टाकून घ्यायचा. आता आपण हिरवी मिरची वापरूया. हिरवी मिरची आवडीनुसार, गरजेनुसार कमी जास्त करता येते. पण इथे मी 10 ते 12 मिरच्या वापरलेल्या आहेत आणि त्या थोड्याशा कमी तिखट आहेत. म्हणून आपण या पद्धतीने बारीक कट करून तळून घ्यायच्या. तर मिरची तळली की तेल जे आहे ते थोडंसं तिखट होतं. मग हेच तेल आता आपण फोडणीकरता वापरूया. आता तेल गरम आहे ऑलरेडी, गॅस मंद ठेवा कारण मसाले लवकर करपू शकतात. हिंग टाकलंय, 1 चमचा मोहरी साधारणतः आणि 2 चमचे जिरं वापरलेलं आहे. त्यानंतर ही दोन्ही जिन्नस व्यवस्थित तडतडली, की मग यामध्ये लसूण टाकायचा भरपूर. साधारणतः 1 ते 2 गड्डी लसूण होता. तो छान मोठा-मोठा आपण ठेचून घेतलाय. हवं तर बारीक चिरून घेतला तरी चालेल किंवा अगदीच पेस्ट फॉर्ममध्ये वापरलं तरी चालणार आहे. आता आपण लसूण तळला, की गॅस जो आहे पूर्णपणे बंद करायचा. कारण तेल खूप कडकडीत गरम आहे, मसाले करपू शकतात. म्हणून आपल्याला तेलाचं जे टेम्परेचर आहे ते खूप जास्त हाय न ठेवता अगदी गॅस बंद करून पुढील मसाले ॲड करावेत. जसं की आपण इथे हळद पावडर 1 ते 1.5 चमचा आणि धनेपूड याचबरोबर चवीनुसार मीठ वापरलंय. पण 1 मोठा चमचा मीठ वापरलेलं आहे. आता पोहे भाजत असताना थोडं-थोडं मीठ टाकून आपण पोहे भाजलेले होते. त्यामुळं फोडणीमध्ये मीठ बेतानं वापरा. आणि एकदा काय फोडणी तयार झाली, की मग या पोह्यावरती ओतून घ्यायची. सगळी जिन्नस ऑलरेडी तळून घेऊन आपण पोह्यावर टाकूनच ठेवलेली आहेत. तर आता फक्त फोडणी टाकायची बाकी आहे. सगळी फोडणी या पद्धतीने मिक्स करा आणि आता चमच्याच्या साहाय्याने किंवा झाऱ्याच्या साहाय्याने या पद्धतीने आता मसाला व्यवस्थित या पोह्याला लावून घ्या. आता जर का तुम्हाला झाऱ्याने जमत नसेल, तर सरळ-सरळ हात स्वच्छ धुवायचे आणि हाताचा वापर करून हा मसाला व्यवस्थित या पोह्याला लावून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आता आपण खाली वर करून हा मसाला पूर्णपणे व्यवस्थित या पोह्याला लावून घेणार आहोत किंवा मिक्स करून घेणार आहोत. खरं तर इथे मी हात स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि हातानेच हे व्यवस्थित एकजीव करणार आहे किंवा एकत्र मिक्स करणार आहे. म्हणजे मसाला व्यवस्थित पोह्याला लागला जातो आणि चिवडा अतिशय छान तयार होतो. बघा कलरही किती छान आलेला आहे. अगदी परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जर का तुम्ही या पद्धतीने चिवडा बनवलात तर खरंच खूप अप्रतिम चवीचा, कुरकुरीत, खुसखुशीत चिवडा होतो. हा चिवडा करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते. यामध्ये तीळ, ओवा, बडीशेप किंवा इतर जिन्नस ॲड करून सुद्धा चिवडा बनवला जातो. बरेच जण सायट्रिक ॲसिड्स किंवा आमचूर पावडर असे आंबटपणा येण्यासाठी वापरतात. पण मी असं काहीही वापरलेलं नाही. केवळ इथे आपण पिठी साखर टाकली आहे. साधारणतः 1 चमचाभर. म्हणजे थोडंसं तिखट आणि थोडंसं गोड अशा चवीचा आपण चिवडा बनवत आहोत. ज्यांना थोडासा आंबटपणा आवडत असेल, तर त्याने इथे सायट्रिक ॲसिड किंवा थोडीशी आमचूर पावडर वापरली तरी चालेल. प्रत्येकाच्या चॉईसनुसार हा चिवडा प्रत्येकाच्या घरात वेगवेगळा बनत असतो. तर मी अतिशय कमी वेळामध्ये कमी साहित्य वापरून पटकन चिवडा कसा बनवता येईल, ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. चिवडा आपला तयार झालेला आहे. आता हा चिवडा थोडासा थंड होऊ द्या आणि मग त्यानंतर एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा. म्हणजे हा चिवडा छान महिनाभर तसाच राहतो, काहीही होत नाही. जर तुम्ही या पद्धतीने चिवडा बनवलात, तर तुमचा चिवडा अगदी परफेक्ट चवीचा होणार आहे. आता जर का तुम्हाला चिवडा केल्यानंतरही जर थोडासा चिवडा पातळ वाटत असेल किंवा जास्त कुरकुरीतपणा वाटत नसेल, तर अशा वेळी मायक्रोवेव्हमध्ये एक 5 ते 10 मिनिटं तुम्ही गरम करू शकता किंवा हा चिवडा परत कढईमध्ये टाकून थोडंसं 5-1 मिनिटं खालीवर केलात, गरम झाला, की मग तुम्ही हा चिवडा एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा. म्हणजे चिवडा अजून जास्त कुरकुरीत, खुसखुशीत होईल. चिवडा मी सर्व्ह केलेला आहे. तुम्ही पाहू शकता. परफेक्ट टेक्स्चर किंवा परफेक्ट कलर आलेला चिवडा तयार आहे. आता तुम्हीही ही चिवड्याची रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी ट्राय केल्यानंतर तुमचा अभिप्राय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा किती कुरकुरीत, खुसखुशीत चिवडा तयार. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.